मित्रांनो, तुरीसाठी सगळ्यात भारी खत तुम्हाला मी सांगणार आहे. ह्या खतामुळे आपल्या तुरीमध्ये एकरी 12 ते 15 क्विंटलचं उत्पादन होणार आहे. तर हे खत कसं टाकायचं, कधी टाकायचं, याचं वापरताना एकरी प्रमाण काय ठेवायचं, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील. तर बघा मित्रांनो, आता सध्या तुरीला आपल्या 30 दिवसाची अवस्था झाली. म्हणजे 17 जूनला आपण तुरीची लागवड केली होती. मग आता आपल्या तुरीमध्ये अधिक फुटवा काढायचा आहे, तुरीचा पिवळेपणा दूर करायचा आहे. तुरीमध्ये ज्यांना मर रोगाची समस्या येते ती सुद्धा दूर होणार आहे. तर असं जबरदस्त खत सांगणार आहे. आणि हे खत आपल्याला एकच वेळेस तुरीला टाकायचं आहे. एकरी फक्त 60 किलो डोस आपल्याला ठेवायचा आहे. आणि या खतामुळे मित्रांनो सहजरित्या आपल्याला 1 ते 1.25 लाखाचं उत्पादन तुरीमध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, बरेच जण तूर पेरणी करण्याच्या वेळेस किंवा लागवडीच्या वेळेस DAP टाकत असतील, 12-32-16 टाकत असतील, कोणी 10-26 टाकत असेल, 15-15 असेल, 20-20-73 असेल, अशा खताचा वापर पेरणीच्या वेळेस किंवा लागवडीच्या वेळेस करतात. पण आपल्या तुरीला दुसऱ्या खताचा डोस हा साधारण तूर 30 दिवसाच्या दरम्यान आपल्याला तुरीला दुसऱ्या खताचा डोस द्यायचा आहे. किंवा ज्यांनी टाकलं नसेल त्यांना हा पहिलाच खताचा डोस आहे असं समजून घ्या. तर टाकायचं कधी आपल्याला, ज्यावेळेस तूर तुमची 30 दिवसानंतर आपल्याला टाकायचे. मग तुम्ही 30 दिवसानंतर 35 दिवसाला टाका किंवा 40 दिवसाला टाका, पण एक खताचा डोस आपल्याला ज्यावेळेस तूर महिन्याभराची होईल त्याच्यानंतर टाकायचा आहे. एकरी फक्त आपल्याला 60 किलो खत वापरायचं आहे. मित्रांनो, तुरीमध्ये जर आपल्याला विक्रमी उत्पादन जर काढायचं असेल तर आपल्या तुरीमध्ये आधी फुटवा काढणं गरजेचं आहे. आणि ते फुटवा काढण्यासाठी आपल्याला NPK फॉर्म मधलं खत वापरायचं, म्हणजे ज्याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश हे तिन्ही घटक पाहिजे. आणि अजून एक आपल्याला 10 किलो आपल्याला दुय्यम अन्नद्रव्य घ्यायचे, जे की आहे सल्फर. तर बघूया आता कोणतं खत आहे. तर 12-32-16 आपल्याला वापरायचं, एकरी एक बॅग म्हणजे 50 किलो, आणि 10 किलो आपल्याला वापरायचं सल्फर. हा खताचा डोस आपल्याला तूर पीक ज्यावेळेस 30 दिवसाच्या होईल त्यावेळेस आपल्याला वापरायचे. तर 12-32-16 आपल्याला मित्रांनो खत का वापरायचे, तर याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश 3 मुख्य अन्नद्रव्य येतं. आणि 10 किलो सल्फर आहे, त्यामध्ये दुय्यम अन्नद्रव्य गंधक आहे, म्हणजे सल्फर आहे. तर आता बघा मित्रांनो, तुरीला कमी प्रमाणामध्ये नत्र लागतं, जास्त प्रमाणामध्ये स्फुरद लागतं, आणि कमी प्रमाणामध्ये पोटॅश लागतं, म्हणजे पालाश लागतं. तर नत्र आपल्याला तुरीला का द्यावायचे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये, ज्यावेळेस मित्रांनो तूर आपली सुरुवातीची अवस्था असते, म्हणजे 30 दिवसाच्या अवस्थेत, अशा वेळेस त्याच्यावर मुळावरील ज्या गाठी त्या एवढ्या नत्राच्या बनलेल्या असतात. मग अशा वेळेस आपल्या तुरीला अतिरिक्त वरून खतं देणं गरजेचं आहे. आणि ज्याच्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कमी प्रमाणामध्ये नत्र दिलं तर आपल्याला फायदा होतो. फायदा काय होतो, ज्यांची तुरीची पिवळी पडली तर पिवळी पडण्याची समस्या दूर होते. त्यानंतर बऱ्याच जणांची तूर आता काय झाली, लहान राहिली, म्हणावं तशी वाढ नाही, दिवस मात्र वरले, तर मग वाढ करायचं काम सुद्धा नत्र करतं. शाखीय वाढ तुरीची आपली चांगल्या प्रकारे करतं. त्यामुळे आपल्या नत्र वापरायचे 12% असलेलं 12-32-16. त्यानंतर दुसरा महत्वाचा घटक जो काय स्फुरद. आता ह्या NPK म्हणजे 12-32-16 मध्ये 32% स्फुरद आहे. तर स्फुरदाचा आपल्याला फायदा काय होतो, पांढऱ्या मुळाची वाढ आपली अतिशय चांगली आणि जोरदार होते तूर पिकामध्ये. त्यानंतर महत्वाची गोष्ट काय की फुटवा, म्हणजे आपल्या ब्रँचिंग जास्त प्रमाणामध्ये काढायची. जेवढा जास्त फुटवा तुरीला निघेल तेवढाच आपल्याला उत्पादन चांगलं मिळणार आहे. तूर जर अशी एकदम पूर्ण वाकून जायची असेल तर आपल्याला एक वेळेस का होईना स्फुरद म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट वापरणं गरजेचं आहे. मग तुम्ही त्यापेक्षा NPK फॉर्म मध्ये 32% आपल्याला स्फुरद मिळतं. तर आता ह्या फायदा आपल्याला तुरीमध्ये ह्या 32% स्फुरदाचा होतो. आणि ह्याच्यामध्ये 16% आपल्याला काय तर पालाश आहे. तर पालाशचा काय फायदा होतो, तर रोगप्रतिकार शक्ती आपल्या तुरीची चांगली वाढते. त्याच्यानंतर भविष्यामध्ये ज्यावेळेस आपल्या तुरीचा दाणा भरवायचा, त्याला चकचकाकी आणि वजनदार दाणा जर पाहिजे असेल तर पोटॅश आपल्याला गरजेचं आहे. जास्त पोटॅश लागत नाही, याच्यामध्ये फक्त 16% पोटॅश आहे, जे की आपल्या तुरीची गरज अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये भागवतं. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला NPK मध्ये 12-32-16 एक बॅग आणि 10 किलो सल्फर हा डोस ठेवायचा आहे. आता सल्फरच का वापरायचं हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. बघत असाल मित्रांनो, तुरीच्या उत्पादनामध्ये घट येण्याचं मुख्य कारण हे मर रोग आहे. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत आलो की तुरीमध्ये जर आपल्याला ॲव्हरेज काढायचं असेल तर मर रोगावर कंट्रोल करावं. आणि मर रोगावर जर कंट्रोल करायचं म्हणलं तर भविष्यामध्ये आपण काय करतो, बुरशीनाशकाच्या फवारण्या घेतो, किंवा काही जण त्यामध्ये ट्रायकोडर्माची ड्रिचिंग करतात. आता हे मित्रांनो उपाययोजना झाल्या भविष्यामधल्या. पण आपण सुरुवातीला तुरीला जर जमिनीमधून जर सल्फर दिलं फक्त 10 किलो एकरी, तर फायदा काय होणार आहे, हे सल्फर किडीवर सुद्धा नियंत्रण मिळतं. त्यानंतर मुख्य काय करतं, जमिनीमध्ये वापसा कंडिशन ठेवतं. वापसा कंडिशन तूर पिकाला अतिशय गरजेची असते. कशामुळे असते, तूर जर चिबाराच्या रानामध्ये तुम्ही लावताल तर तूर उधळते, पिवळी पडण्याची समस्या येते. आणि मग आपण सल्फर जर एकरी फक्त 10 किलो जर वापरलं तर आपली जमीन एकदम वापसा कंडिशन मध्ये राहते. आणि बुरशीनाशकाचं सुद्धा हे काम करतं, मोर रोग तूर पिकामध्ये येऊन देत नाही. एवढा सगळा फायदा मित्रांनो सल्फरचा आहे. त्यामुळे आपल्याला 10 किलो सल्फर वापरणं आहे. तुम्ही दुसरं वापरा किंवा नका वापरू. आता मित्रांनो, हा डोस सांगितला, त्याच्या पर्यायी उपलब्ध बरेच जण आहेत. काही जणांचं म्हणणं येईल की आम्ही 15-15 वापरावं का, किंवा मग 20-0-13 वापरावं का. आता 20-0-13 मध्ये 13% सल्फर आहे. तर बऱ्याच जणांना असं वाटेल की 20-0-13 वापरलं तर जमल का.
तर मित्रांनो 13% सल्फर काय काम करणार आहे तूर पिकासाठी, ज्याला तूर पिकाला सल्फरची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात असते. मग तुम्ही अशा वेळेस तुम्ही उडदाला 20-0-13 वापरा किंवा सोयाबीनला पेरणीला 20-0-13 वापरलं तर काही हरकत नाही. पण तूर पिकासाठी मात्र 20-0-13 वापरू नका. त्यानंतर तुम्ही 15-15 असेल ह्या खतात सुद्धा वापरू नका. आता काही जणांचं म्हणणं असेल की 10-26-26 वापरणं गरजेचं आहे की नाही. तर मित्रांनो जर तुम्हाला 12-32-16 भेटलं नाही तर तुम्ही 10-26-26 वर जा. बाकी 10-26-26 पेक्षा चांगला पर्याय आपल्याला 12-32-16 ह्या NPK खतामध्ये आहे. आता राहिला विषय मित्रांनो DAP, तर खरंच DAP आपल्याला परवडतं ह्या खतापेक्षा सुद्धा 12-32-16 पेक्षा. पण प्रश्न येतो की उपलब्ध नाही. जुन्या रेटमध्ये जर तुम्हाला 1350 रुपयामध्ये जर DAP भेटलं तर नक्कीच घ्या. आता 1550 किंवा 1500 रुपयामध्ये विक्री करते. तरी सुद्धा जर DAP वापरायचं असेल तर एकरी 1 बॅग DAP, त्यामध्ये 20 किलो पोटॅश आणि 10 किलो आपल्याला गंधक हा पर्याय सुद्धा तुम्ही वापरू शकतात 12-32-16 पर्यायी तुम्हाला मी पर्याय सांगितलाय. तर बघा मी तुम्हाला 2-3 पर्याय सांगितले, तर 12-32-16 असेल, 10-26-26 असेल किंवा DAP असेल, सगळ्यात चांगला पर्याय आहे 12-32-16. आता राहिला विषय, काही जणांचं म्हणणं असतं की महादन क्रॉपटेक म्हणजे 9-24-24 असेल, 8-21-21 असेल याचा वापर करावा का नाही. तर बघा मित्रांनो खत मात्र चांगलं आहे, 9-24-24 असेल, 8-21-21 असेल, पण हे फक्त 40 किलोच येतं आणि रेट सुद्धा ह्याच खता एवढा आहे. मग आपल्याला 9-24-24 खतं घेण्यापेक्षा क्रॉपटेक घेण्यापेक्षा तुम्ही 12-32-16च वापरा. अनुभवी खते आम्ही मागच्या 3 ते 4 वर्षापासून ह्याच खताचा डोस वापरतो आणि आपल्याला उत्पादन सुद्धा चांगलं येतं. तर बघा मित्रांनो मागच्या 3-4 वर्षापासून आपण हा डोस वापरतो आणि याच्यामध्ये आपल्याला परिणाम कसा आढळून आला तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस आपण 4.5 बाय 1.5 फुटावर तुरीची लागवड केली होती मागच्या वर्षी, त्याच्यामध्ये आपल्याला ह्या खतामुळे एकरी 11 क्विंटलचं उत्पादन आलं होतं. आणि ज्या प्लॉटमध्ये आपण तुरीचं अंतर जास्त ठेवलं होतं, म्हणजे 6 फुटावर तुरीची लागवड केली होती, त्या प्लॉटमध्ये आपल्याला 13 क्विंटलचं उत्पादन मिळालं होतं ह्या खतामुळे. त्यामुळे हे खतं खरंच चांगले आहेत. आता आज बघत असाल खताची रेट एकदम वाढलेत, म्हणजे 12-32-16चा रेट वाढला जवळपास 2400-2450 आणि सल्फर सुद्धा मागच्या वर्षी 350-400 रुपयाला भेटायचं आता 650 रुपयाला झालंय असं माझ्या ऐकण्यात आलंय. तरी सुद्धा एकरी खर्च आपल्याला ह्या खताचा 3000 रुपये आहे. बघा पैसे जरी चालले तर काही इलाज नाही, खतं महाग झाले तर, पण याच्यासारखा सुंदर रिझल्ट नाही. जर आपल्याला एकरमध्ये लाख-1.25 लाख रुपये करायचे असतील तर हा आपला दुसरा खताचा डोस देणं अत्यंत गरजेचं आहे. आता मित्रांनो आपण मुख्य विषयाकडे वळूया की तुरीला खत कधी टाकायचं, आपल्याला ते कसं टाकायचं. बघा मित्रांनो तुरीला खत टाकताना 2-4 पद्धती आपल्याकडे ज्या आहेत ते उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये कशी पद्धत आहे ते मी तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सांगतो, तुम्ही त्या पद्धतीने करा. बघा खत टाकताना आपल्याला पहिल्यांदा काळजी काय घ्यायची, जमिनीमध्ये आपल्या ओलावा हा चांगला पाहिजे. ओलावा चांगला म्हणजे काय पाहिजे, वरच्या साईडचीच माती बरं का, खालची नाही. तिचा असा मुटका जर झाला असेल तरच आपल्याला खत टाकायला जमतं. मग काही जण म्हणतील की आमच्या खाली जमिनीमध्ये ओलावा जमल का वरून टाकायला खत, तर नाही जमणार आहे. वरून खत कसं टाकायचं त्यावेळेस काय काळजी घ्यायची ते बघूया, नंतर पुढचे पर्याय तुम्हाला मी सांगतो. तर बघा खत टाकताना सगळ्यात चांगला पर्याय काय, आपल्याला डायरेक्ट असं वरून तुम्ही खत टाका, ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला 100% जर लागू करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, काल पाऊस झालाय दुसऱ्या दिवशी टाका, किंवा ज्या दिवशी पाऊस चालू आहे, भुरभुर चालू आहे, रिमझिम चालू आहे तुमच्या शेतामध्ये, त्यावेळेस खत टाकलं आपल्याला 100% लागू होतं. खत कधी पण मातीआड झालं तरच आपल्याला त्याचा 100% फायदा होतो, नाहीतर 50%च आपल्याला याचा उपयोग होतो. आणि मातीआड खत करणं हे प्रत्येक जणाला शक्य नाही. मातीआड जर खत तुम्ही पेरून देतात तर अतिशय चांगलं आहे, मग त्याला कमी ओलावा असला तरी सुद्धा जमतो. चांगला ओलावा फक्त आपल्याला ज्यावेळेस वरून खत टाकायचंय अशा वेळेसच पाहिजे. तर मित्रांनो झालं हे 2 पर्याय तुम्हाला मी सांगितले. किंवा आता बाजारामध्ये टोकन मशीन आले, त्या टोकन मशीनच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही खत पेरणी करू शकतात. आणि ज्यांनी सोयाबीन टोकन करतात त्या बियाच्या टोकन मशीनने सुद्धा खत पेरणी करतात. आम्ही त्यांनीच टोकन करत होतं, काही अडचण नाही, एकरी 1 बॅग आरामशीर पडून जातं. हे 2 पर्याय आहेत. ज्यांना असं वरून खत पेरायचं आणि पाठीमागे एखादी पाळी टाकली तरी सुद्धा जमन, तो सुद्धा पर्याय सगळ्यात चांगला आहे. तर अशा प्रकारे खत तुम्हाला टाकायचं आहे मित्रांनो. बाकी कोरड्या जमिनीवर अजिबात खत टाकू नका. कमी ओल असेल तर आपल्या पिकाला अजून शॉक बसेल. नत्रयुक्त खताचा वापर आपल्याला टाळायचा, युरिया अजिबात वापरायचा नाही. कमी प्रमाणामध्ये ज्याच्यामध्ये युरिया तेच खतं चांगले असतात, म्हणजे 12-32-16 असेल, 10-26-26 असेल, 9-24-24 असेल, हे खतं अतिशय चांगले. आता राहिला विषय, बऱ्याच जणांचं म्हणणं आलं होतं मागच्या कमेंटमध्ये मला की ड्रीपद्वारे आम्ही अशी दाणेदार खतं सोडावीत की नाही. मित्रांनो सोडायला जमतात, पण आपल्याला एवढा मनात तसा रिझल्ट येत नाही. याच्यापेक्षा तुम्ही विद्राव्य खताचा वापर जर केला तुरी पिकासाठी तर आपल्याला तो फायदेशीर पडणार आहे. म्हणजे तुम्ही 19-19 असेल किंवा 12-61 असेल, हे विद्राव्य खतं तुम्ही तुरीला 30 दिवसाच्या दरम्यान सोडू शकतात. आणि 2 विद्राव्य खतातला गॅप तुम्ही 15 दिवसाचा ठेवला तरी सुद्धा आपल्याला फायदा मिळणार आहे. मग ज्यांना असं खत टाकायचं नाही, ड्रीपद्वारे सोडा तरी सुद्धा जमणार आहे. तर मित्रांनो हे सगळे पर्याय आहेत. बाकी ज्यांना ड्रिचिंग करायची आहे त्यांनी 19-19 असेल, ह्युमिक ऍसिड असेल आणि त्यामध्ये एखादं बुरशीनाशक मिक्स करून सुद्धा तुम्ही ड्रिचिंग करू शकता. लक्षात ठेवा, आपल्याला खत टाकताना 30 दिवस होऊन द्यायचे, त्याच्या आतमध्ये मात्र टाकायचं नाही. आणि खत टाकल्यानंतरच तुम्ही 4-8 दिवसांनी फवारणी घ्या किंवा शेंडा खोडणी करा. त्याच्यामध्ये अंतर ठेवा, लगेच तात्काळ काय करू नका. कारण की काय होतं, खत टाकल्यानंतर
तूर पिकामध्ये पुन्हा कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणजे काय होतं, त्याला अन्नद्रव्य चांगले भेटल्यामुळे तूर एकदम हिरवीगार होऊन जाते आणि मग त्याच्यावर रसशोषक कीटकांचा काही प्रमाणामध्ये फवारणी परिणाम दिसून येतो. मग अशा वेळेस तुम्ही खत टाकल्यानंतर 8 दिवसांनी जर फवारणी घेतली तर आपल्याला जबरदस्त बेनिफिट मिळतो. असं नियोजन करा. याच्याबद्दल बाकी काही जरी प्रश्न असतील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.